हॅलो, आवाज येतोय का रे सगळ्यांना? सर येस, आवाज येतो ना सगळ्यांना? येतोय सर, येतोय. हो सर, येतोय. ओके, ठीक आहे, थँक्यू. चलो, आपण काय करूया, स्टार्ट करूया लेक्चरला. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन्स म्हणजे काय असतं किंवा त्याच्या रिलेटेड जो आपला ओव्हरव्ह्यू आहे तो मी तुम्हाला दिला होता. ओके, मग आपण काय करूया या लेक्चरला त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते घ्यायला स्टार्ट करूया. सगळ्यांना कन्सेप्ट समजली होती ना लास्ट लेक्चरची, की मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते? चला तर आपण स्टार्ट करूया. सर्वात फर्स्ट आपला जो पॉइंट आहे त्याच्यामधला, दॅट इज सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. ओके, फर्स्ट पॉइंट आहे आपला सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. आता ही एक मेथड आहे ज्या मेथडने तुम्ही कोणतंही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ओके, आणि याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत असता त्यावेळेस कोणत्या टाईपचं इक्वेशन आलं की त्याच्याप्रमाणे ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या कराव्या लागतात तुम्हाला, आणि तुम्हाला त्यातले जे व्हेरिएबल्स आहेत, फॉर एक्झाम्पल एका इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असतील एक्स आणि वाय, मग दोन्ही इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू, आता समजा एक्स हा व्हेरिएबल आहे तुमच्याकडे, मग एक्सला डिफरन्शिएट करताना किंवा एक्स या व्हेरिएबलला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्सच डिफरन्शिएट करायचं. ओके, किंवा इंटिग्रेट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्सच इंटिग्रेट करायचं, आणि ज्यावेळेस डिफरन्शिएट करत असाल त्यावेळेस पण विथ रिस्पेक्ट टू एक्सच करायचं असतं. ओके, म्हणून तुम्हाला इक्वेशन मध्ये देताना कसं एक्स आणि वाय दोन्ही पण मिक्स्ड व्हेरिएबल देतात. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागतं, त्या व्हेरिएबल्सनं सेपरेट करून प्रत्येक, आता एक्स सेपरेट झाला तर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करता, वाय सेपरेट झाला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करणार. ओके, कारण एकत्र असताना त्याचं डिफरन्शिएशन करणं थोडंसं कठीण असतं इक्वेशन मध्ये, त्याच्यामुळे इक्वेशनला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता आणि त्याच्यानंतर त्याला डिफरन्शिएट करता. ओके, तर आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, 1-2 या टाईपची, आणि तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच देतात. आता एक्झाम्पल मध्ये काय देतात बघा, फक्त सॉल्व dy बाय dx इज इक्वल टू xy प्लस x प्लस y प्लस 1. ओके, हे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला पहिले एक्स वाय टर्म दिले, नंतर एक्स दिले, प्लस वाय दिले, प्लस 1 दिले. आता तुम्ही याच्या ऍडजस्टमेंट कशा करू शकता? ओके, सोल्युशन मध्ये बघा ऍडजस्टमेंट कसे करू शकता. पहिली जी टर्म आहे एक्स वाय प्लस एक्स, याच्यातून तुम्ही एक्स ही टर्म कॉमन काढू शकता. मग एक्स ला समजा इथून हे बघा इकडे असेल याचं dy बाय dx. ओके, समजा या ज्या पहिली टर्म आहे याच्यातून तुम्ही समजा एक्स ला कॉमन काढला तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये भेटेल काय, वाय प्लस 1. आणि नेक्स्ट जी टर्म होती ती म्हणजे तुमची काय होती, वाय प्लस 1 होती. म्हणून तुम्ही काय करणार, याच्यातून फक्त 1 कॉमन काढणार, ब्रॅकेटमध्ये 1 कॉमन काढल्यामुळे काय राहिलं, ॲज इट इज वाय प्लस 1. मग बघा तुम्हाला जे ब्रॅकेट होते ते सेम मिळाले, वाय प्लस 1 वाय प्लस 1. मग तुम्ही याला कसं लिहू शकता, वाय प्लस 1 एक्स प्लस 1. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू तुम्हाला असं मिळालं.
आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, यातले जे टर्म्स आहेत, ज्या y ची टर्म आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं, जी x ची टर्म आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, याच्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. आता बघा, इथे जो dx होता तो इथे होता, मग त्या dx ला समजा इकडे नेलं मी, तर का मला काय भेटेल, आणि हा जो y+1 होतं त्याला मी इकडे आणलं, तर माझे टर्म्स कशा होतील बघा. इथे y+1 मल्टिप्लाय होता या टर्मला, त्याच्यामुळे मी dy अपॉन y+1 लिहिणार, कारण या जे इकडे जी टर्म मल्टिप्लाय आहे ती इकडे समजा गेली पुढे, तर इथे काय होणार, डिवाइड होणार. आणि ही जी जो dx होता तो कसा होता, म्हणजे डिव्हिजनला होता त्याच्यात, मग त्याच्यामुळे तो इकडे समजा शिफ्ट केला तुम्ही, तो काय होणार, मल्टिप्लाय होणार इकडच्या टर्मला. ओके, मग तुम्हाला काय भेटेल, dy अपॉन y+1 आणि x+1 इंटू dx अशी टर्म मिळेल तुम्हाला. ओके, अशी टर्म भेटली की तुम्ही काय करायचं, इंटिग्रेट करायचं, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. इंटिग्रेट केला तर तुम्हाला काय भेटेल, इंटिग्रेशन dy अपॉन y+1 इज इक्वल टू इंटिग्रेशन x+1 dx. ओके, मग आता मला सांगा, इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y+1 चं इंटिग्रेशन काय येतं, बोला, कोण सांगणार, मुनाल, रेडी, बोला, काय येतं इंटिग्रेशन. मी विचारेन त्यानेच फक्त आन्सर करायचं आणि पटकन अनम्यूट करायचं. मृणाल सांगा आन्सर काय येतं, dy. हा बोला, dy अपॉन y+1 चे इंटिग्रेशन काय येईल. सर थांबा जरा चेक करतो. कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसेल, नेक्स्ट नवेद ठाकूर बोला. ओके ठीक आहे, चला मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. याचे इंटिग्रल येतं, हे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं ते पहिले सांगतो. 1/x चा फॉर्म्युला असतो, दॅट इज लॉग ऑफ एक्स, त्याच फॉर्म्युल्यामध्ये बसतं. ओके, ही पूर्ण टर्म ॲज एक्स कन्सिडर केली जाते, म्हणून याचे इंटिग्रल येतं लॉग ऑफ y+1. ओके, आणि x+1 चे इंटिग्रल काय येतं, एक्स इंटिग्रल येतं x²/2 आणि 1 चे इंटिग्रल येतं x. ओके, आणि प्लस सी इथे, आणि ही जे काय तुम्हाला आन्सर मिळालं दॅट इज युअर फायनल आन्सर. एवढं सिम्पल इंटिग्रेशन असतं याच्यामध्ये. पहिलं बघा एक्झाम्पल असं होतं, त्याच्यातून पहिला कॉमन टर्म्स बाजूला केल्या, कॉमन टर्म्स घेतल्यानंतर मला जे ब्रॅकेट्स होते ते मला सेम मिळाले, म्हणून मी त्याला कसं लिहिलं, y+1 x+1 असं लिहून घेतलं. मग y ला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू y, x ला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू x. ज्यावेळेस मी इंटिग्रेट केलं त्यावेळेस मला असं भेटलं, लॉग ऑफ y+1 इज इक्वल टू x²/2 प्लस x प्लस सी. ओके, सेकंड एक्झाम्पल बघूया याच्यावरचं आपण. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. sec² x tan y dx plus sec² y into tan x dy is equal to 0.
ओके, असं एक्झाम्पल दिलं आणि तुम्हाला ते दिलंय काय, सॉल्व म्हटलंय, सॉल्व दिस इक्वेशन. ओके, आता तुम्ही कसं सॉल्व करणार बघा. पहिल्यांदा ही एक सेपरेट टर्म आहे, मध्ये प्लस आहे, ही एक सेपरेट टर्म आहे, असं सेपरेट टर्म लिहून घेणार. मग काय, ही टर्म, ही बघा, ही जी पूर्ण टर्म आहे ती समजा मी इकडे शिफ्ट केली तर मला काय भेटेल, सेक स्क्वेअर एक्स इंटू tan y dx is equal to minus sec square y into tan x dy. म्हणजे ही टर्म कशी होती, पॉझिटिव्ह होती, इकडे गेली निगेटिव्ह झाली. ओके, मग असं भेटल्यानंतर काय भेटेल बघा, एक्स टर्म कुठली आहे, इथे एक्सची टर्म आहे. ओके, आणि इथे कुठली आहे, टॅन एक्सची टर्म आहे. मग टॅनला मी समजा इकडे आणलं तर मला काय भेटेल, इथे मल्टिप्लाय होतं, इकडे आल्यावर डिवाइड झालं, म्हणजे काय, सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय टॅन एक्स. ओके, इथे बघा हा डीएक्स ॲज इट इज ठेवला आपण. ओके, इथे हा डीएक्स ॲज इट इज ठेवला. हे जे टॅन वाय होतं त्याला मी समजा इकडे नेलं तर मला काय, इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होणार, म्हणजे काय, मायनस सेक स्क्वेअर वाय डिवाइड बाय टॅन वाय, आणि हे डी वाय होतं ते ॲज इट इज डी वाय झालं. मला जशी टर्म हवी होती तशी टर्म मिळाली मला. आता मी काय करणार, दोन्ही साईडला इंटिग्रेट करणार. समजा दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं तर मला काय मिळणार बोला, काय येणार इंटिग्रेशन सांगा, सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर वाय डिवाइड बाय टॅन वाय. बोला इंटिग्रेशन काय येणार याचं, बोला. किती 15 आहेत तिथे, 7 प्रकार. बोला, प्रणव शिरगावकर, बोला काय येईल याचं इंटिग्रेशन. तुम्ही फॉर्म्युले पाठ केलात की नाही रे, पटापट आन्सर करा. तुम्ही फॉर्म्युले पाठ केलात की नाही, किंवा तुम्हाला माहिती आहेत की नाही फॉर्म्युले इंटिग्रेशन साठी. केला आहेत की नाही सांगा पटापट, तरच मला पुढचं सांगायला, नाही तर मला एवढं सगळं ब्रीफ एक्सप्लेन करावं लागेल. आता सर म्हणजे माझे काय काय झाले आता, म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स आहे ना, त्याचं इंटिग्रेशन टॅन एक्स होतं, पण जर खाली टॅन एक्स आलं तर काय करायचं ते नाही लक्षात हा, आलं. डिवाइड बाय टॅन एक्स आहे ना तिथे. हा, बघा काय करू शकता तुम्ही मला सांगा. काय करता येईल त्याच्यामध्ये, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, एकदम सिंपल. आन्सर पण तुम्हाला सांगतो, 1/tan x. याला समजा सॉल्व्ह केलात ना तुम्ही, याला समजा सॉल्व्ह केलात इंटिग्रेट न करता, तर तुम्हाला आन्सर tan x मिळाला पाहिजे. कसं येईल बघा. आणि याला जर सॉल्व्ह केला तुम्ही इंटिग्रेट न करता, इंटिग्रेशन बाकी ठेवायचं, फक्त ट्रिग्नोमेट्रीनं सॉल्व्ह करायचं, तर तुम्हाला याचा आन्सर 1/tan y मिळाला पाहिजे. म्हणजे हे सेक स्क्वेअर एक्स आणि सेक स्क्वेअर वाय या दोन्ही टर्म्स निघून जातात. कसं करणार ऍडजस्टमेंट सांगा. बोला, कसे करणार ऍडजस्टमेंट. प्रणव बोला, प्रणव, सात, साक्षी, सीमा, सुलतान, तानवी, ओसामा आणि विनय, तुमच्याकडून आन्सर्स येऊ देत. बोला कसं ऍडजस्टमेंट करणार याच्यामध्ये. एक्झामला एक्झाम्पल्स ह्याच्यापेक्षा वेगळे येतील, तेव्हा पण तुम्हाला ऍडजस्टमेंट करायचेच आहेत. त्याच्यामुळे मला समजू देत की तुम्हाला कितपत येत आहे, कसं करायला सांगा याची ऍडजस्टमेंट. नाही जमते कोणाला, मृणाल तुला पण नाही.
नाही सर. प्रणव तुला पण नाही. हॅलो, बाकीचे कुठे आहेत? साक्षी, कडू, सीमा, जमत नाही तुमच्या दोघींना पण? ओके, काय करा माहितीये, एक काम करा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय tan x dx I इज इक्वल टू, हे इंटिग्रल मला उद्या सॉल्व्ह करून दाखवायचं. सगळ्यांना होमवर्कसाठी एक्झाम्पल द्या. हे जे इंटिग्रल आहे ते मला उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करून मला पाठवून द्यायचे व्हॉट्सअपवर सगळ्यांनी. ओके, आणि मी कोणाला पण विचारणार, आत्ताच सांगून ठेवतो, उद्याच्या लेक्चरला माझा निरोप द्या म्हणाल सगळ्यांना ग्रुपवर टाकून द्या किंवा मी ग्रुपवर टाकून देईन. हो सर. मला हे इंटिग्रल मी कोणालाही सॉल्व्ह करायला सांगेन उद्याच्या लेक्चरला किंवा विचारेन ही स्टेप कुठून आली, ही स्टेप कशी केली, इथे कुठला फॉर्म्युला वापरला, तर त्यांना सांगायला जमलं पाहिजे, तरच त्या लेक्चरची अटेंडन्स लावणार मी तुमची. ओके, तुम्हाला हे इंटिग्रल सांगा उद्याच्या लेक्चरला, तेव्हाच हे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचं आपण. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया एखादं. पहिलं एक्झाम्पल समजलं होतं तुम्हाला? पहिल्या एक्झाम्पल मध्ये सिंपल ऍडजस्टमेंट होती. तुम्ही फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे ऍटलिस्ट जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात किंवा जे सिंपल फंक्शन्स असतात, फॉर एक्झाम्पल साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, या सगळ्यांचे तरी फॉर्म्युले तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर 1/x, a⁻x, log x, या सगळ्याचे इंटिग्रल आणि डेरिव्हेशन हे तुम्हाला पाठ किंवा माहिती असायला पाहिजे सिम्पली. ओके, तरच तुम्हाला जमणार, नाही तर का तुमचं खरं नाही. आता एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दाखवतो शेवटचं, या टाईपवरचं सेपरेशन ऑफ व्हेरिएबलवरचं. एक एक्झाम्पल बघा, dy/dx इज इक्वल टू x इंटू अंडर रूट ऑफ 25 - x². ओके, असं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. आता तुम्ही काय करणार बघा, स्टेप वाईज बघत जा फक्त. dy मी ऍज इट इज ठेवला, या x ला मी इकडे नेलं, dx ला इकडे नेलं, मला काय भेटेल, x इंटू अंडर रूट ऑफ 25 - x². ओके, आणि या dx ला इकडे नेलं तर मला काय भेटेल, इंटू dx, कारण इथे कसा होता, डिवाइडला होतं, वरती केल्यावर काय झालं, मल्टिप्लाय झालं. ओके, नेक्स्ट टर्म. आता तुम्ही समजा दोन्ही टर्म्सला इंटिग्रेट केला, दोन्ही साईडला इंटिग्रेट केला, तुमची ऍडजस्टमेंट झाली. समजा तुम्ही इथे इंटिग्रेशन घेतलात, इथे इंटिग्रेशन घेतलात, पण तुम्हाला एक कॉम्प्लेक्स टर्म आहे तुमच्याकडे, दॅट इज अंडर रूट ऑफ 25 - x². मला काय करायचं, याचे रिडक्शन करायचंय. मग मी काय करणार, सबस्टिट्यूशन करणार. कोणासाठी, तर बघा, पुट 25 - x² इज इक्वल टू t. सबस्टिट्यूशन वाले डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आठवतील किंवा नाही मला माहित नाही, पण अशी सबस्टिट्यूशन करतात. जी कॉम्प्लेक्स टर्म आहे त्या कॉम्प्लेक्स टर्मसाठी समजा सबस्टिट्यूशन केलं किंवा मला इक्वेशनला रिड्यूस करायचंय, म्हणून मी सबस्टिट्यूशन केलं 25 - x² इज इक्वल टू t. मग मी काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळेल, इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे 25 चा 0 झाला. एक विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर काय भेटलं, -2x. ओके, dx इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू डी घेतलं तर काय भेटेल, dt. मग मी याला ऍडजस्टमेंट केलं, याला ऍडजस्टमेंट केल्यानंतर मला काय भेटलं बघा. फॉर एक्झाम्पल समजा x ला इथे ऍज इट इज ठेवलं, dx. आता हे -2 होते. ओके, -2 इथे काय होते, मल्टिप्लाय होते, -2 इथे काय होते, मल्टिप्लाय होते. समजा मी इकडे नेलं तर काय होतील, डिनॉमिनेटरला जातील. ओके, मग मला भेटलं काय, dt अपॉन -2. ओके, मग मी यालाच कसं लिहू शकतो, x dx इज इक्वल टू -1/2 dt. ओके, मला तुम्हाला असं फायनल मिळालं. म्हणजे सबस्टिट्यूशन काय, माझी 25 - x², ही जी टर्म आहे 25 - x², त्याच्याऐवजी मला t ठेवायचा आहे, आणि जिथे जिथे x dx आहे, ओके, हा x आणि हा dx, त्याच्याऐवजी मला काय ठेवायचं आहे, -1/2 dt ठेवायचं आहे. मग मी काय करणार, या मेन इक्वेशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. काय होतं, इंटिग्रेशन ऑफ dy ऍज इज राहणार, इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू, आता बघा, ही x dx, त्याच्याऐवजी मला पुट काय करायचं आहे, -1/2. मग इंटिग्रेशन मध्ये टाकणार -1/2. ओके, आणि इकडे dt -1/2 dt होतं. पुढची टर्म काय, अंडर
अंडर रूट होतं तसं आपलं. ओके 25 मायनस एक्स स्क्वेअर 25 मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय करायचं टी पुट करायचं आहे. मग मी काय केलं टी पुट केलं. ओके मग मला टर्म काय मिळाली बघा अशी टर्म मला मिळाली. -1/2 रूट ऑफ टी डी टी. ओके आता मी काय करणार या दोघांसाठी इंटिग्रेशन करणार. मग डीवायचं इंटिग्रेशन काय येणार डीवायला विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट केलं तुम्हाला काय इंटिग्रेशन मिळणार डीवायचं इंटिग्रेशन वाय. ओके -1/2 ॲज इट इज राहणार कॉमन येणार. अंडर रूट ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन काय येणार अंडर रूट ऑफ टीला मी कसे लिहू शकतो अंडर रूट ऑफ टी याला अंडर रूट ऑफ टीला मी कसं लिहू शकतो t⁻1/2 dt. थोडंसं सिम्पल करून घेतलं y इज इक्वल टू -1/2 t⁻1/2 म्हणजे t⁻n चा फॉर्म्युला काय येणार किंवा x⁻n चे इंटिग्रल काय येतं सांगा मला इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx सांगा फॉर्म्युला सांगा x⁻n चा इंटिग्रेशनचा कोण सांगणार बोला काय तो फॉर्म्युला x⁻n-1 x⁻n-1 आणि डेरिव्हेटिव्ह काय होतो मग तर x⁻n+1 डिवाइड बाय n+1 हा x⁻n चे इंटिग्रेशन येतं x⁻n+1 अपॉन n+1. ओके x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर येतं n x⁻n-1 असा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त x⁻n-1 असा डेरिव्हेटिव्ह नाही येत. ओके फॉर्म्युले बघून ठेवा मी अजूनही सांगतोय ही जी एक्झाम्पल्स आहेत ही एकदम बेसिक लेवलची एक्झाम्पल्स आहेत. या बुकमध्ये तुम्ही जर एक्झाम्पल्स पुढचे बघितलात तर एवढ्या सगळ्या टर्म्स एक्सप्लेन करायला वेळ नाही आहे आपल्याकडे. ओके मग t⁻n साठी फॉर्म्युला कसा येणार t⁻1/2 + 1 डिवाइड बाय 1/2 + 1. ओके मग याच्याऐवजी मला काय भेटणार -1/2 t⁻1/2 + 1 काय भेटलं मला 1/2 + 1 दॅट इज 3/2 म्हणजे t⁻3/2 डिवाइड बाय 3/2. ओके याच्यानंतर मी काय करू शकतो आता हे 3/2 आहेत त्याला मी इकडे नेलं तर मला काय मिळेल बघा 1/2 इंटू आता हे इकडे गेलं तर मला काय भेटेल 2 इंटू 2/3 मिळेल. ओके हे इथे खाली होते इथे वरती नेले आणि इथे होते ते ॲज इट इज ठेवले आणि इंटू t⁻3/2 ॲज इट इज. ओके मला काय भेटलं हे 2 कॅन्सल झाले म्हणजे मला काय भेटलं -1/3 इंटू t⁻3/2 काय भेटलं y इज इक्वल टू -1/3 इंटू t⁻3/2 असं मला मिळालं. ओके आणि इथे इंटिग्रेट केलं होतं आपण म्हणजे काय येणार इथे एक कॉन्स्टंट येणार दॅट इज इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट c1 प्लस c1 प्लस c1 प्लस c1. c1 इज कॉन्स्टंट जेव्हा आपण इंटिग्रेट करतो तेव्हा आपण कॉन्स्टंट घेतो इंटिग्रेशनसाठी. ओके बघा आता नेक्स्ट स्टेप काय होती बघा याच्यानंतर आपण काय करू शकतो आपण ज्या व्हॅल्यू घेतल्या होत्या ओके बघा व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केल्या होत्या त्या लक्षात ठेवा फक्त तुम्ही. सबस्टिट्यूशन काय होतं 25 - x² इज इक्वल टू टी इथे लिहून ठेवतो 25 - x² इज इक्वल टू टी असं सबस्टिट्यूशन होतं. ओके आणि हे एक सबस्टिट्यूशन बास आहे एवढं बास झालं सबस्टिट्यूशन. ओके हे लक्षात ठेवा बाकी आपण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ओके एवढं सॉल्व्ह करून झालं की आपण काय करणार टी ची व्हॅल्यू इथे परत सबस्टिट्यूट करणार. टी ची व्हॅल्यू काय होती मग बघा तुम्हाला काय भेटलं y इज इक्वल टू -1/3 t⁻3/2 प्लस c1 असं तुम्हाला मिळालं. मग टी ची व्हॅल्यू काय होती हे ॲज इट इज -1/3 ॲज इट इज. टी ची व्हॅल्यू काय होती टी इज इक्वल टू 25 - x² असं पुट केलं होतं. आपण काय करणार 25 - x² रस टू 3/2 टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली प्लस c1. ओके आता बघा अजून एक आपली जी टर्म आहे
किंवा आपण आता याच्यामध्ये काय करणार, रिडक्शन करणार. ओके, 3 जे आहे तिथे, इथे काय आहेत आपण डिवाइड आहेत 3. मग इकडे गेले तर मल्टिप्लाय होतील, तसंच इकडे गेले तर मल्टिप्लाय होतील. मग काय येणार, 3y इज इक्वल टू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 25 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 प्लस 3c1. ओके, मग आन्सर काय भेटलं तुम्हाला, 3y. ओके, आता हे मायनस इज इक्वल टू मायनस 25 मायनस एक्स स्क्वेअर 3/2 प्लस 3c1. 3c1 इट इज इक्वल टू c. ओके, मग एवढं मिळालं. मग ही पूर्ण टर्म मायनस आहे, मध्ये इकडे आणली तर काय भेटेल, 3y प्लस 25 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू c. आता इथे c का लिहिलं, बिकॉज इथे लिहिलं आन्सर, कारण लिहिलं तिथं 3c1 इज इक्वल टू c असतं. ओके, तुम्हाला आन्सर काय भेटलं, 3y प्लस 25 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 इज इक्वल टू c. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. तुम्ही रिडक्शन केलात शेवटपर्यंत. ओके, एक्झाम्पल समजले, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये तर मला विचारा. सिंपल सबस्टिट्यूशन केली, काय केली, t इज इक्वल टू 25 मायनस एक्स स्क्वेअर. मग याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यावर मला काय भेटलं, मायनस 2x इज इक्वल टू dt, मायनस 2x dx इज इक्वल टू dt. मग x ची व्हॅल्यू त्याच्यावर फाइंड केली, ती x ची व्हॅल्यू इथे इक्वेशनला सबस्टिट्यूट केली. मग ती x ची व्हॅल्यू परत चेंज केली t ने. ओके, मग परत आपण हवं तसे रिडक्शन केलं आपल्याला. समजलं सगळ्यांना. ओके, होमवर्कसाठी एक एक्झाम्पल घ्या घरी. मला ते मगाशी सांगितलेलं ते एक एक्झाम्पल ते एक इंटिग्रल, आणि मी तुम्हाला आता होमवर्कसाठी देते. ते होमवर्कसाठी एक्झाम्पल आहे, तुम्हाला सॉल्व एक्स स्क्वेअर मायनस वाय एक्स स्क्वेअर dy प्लस y स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर dx इज इक्वल टू 0. तुम्हाला होमवर्कसाठी एक्झाम्पल आहे. मला सगळ्यांनी तुमचे जे हे होमवर्क आहे ते एक फोटो काढायचे आणि व्हॉट्सअपला मला सेंड करून द्यायचं सगळ्यांनी. ओके, तेव्हाच तुमची अटेंडन्स लागेल. ज्यांची येतील नेक्स्ट लेक्चर पर्यंत त्यांचीच या लेक्चरची अटेंडन्स मी लावणार आहे, तोपर्यंत तुमची अटेंडन्स लागणार नाही लेक्चरची. ओके, 5 मिनिटांनंतर आता सगळ्यांनी दुसऱ्या लिंकला जॉईन करायला स्टार्ट करा. 5 मिनिटांनंतर बरोबर आपण सेकंड लेक्चर स्टार्ट करू. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय. आता काय बघितलं आपण, सेपरेशन व्हेरिएबल सेपरेशन मेथड होती ती आपण बघितली. सेकंड मेथड बघायची, दॅट इज दॅट मेथड इज फॉर होमोजिनियस इक्वेशन. ओके, आता आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन फक्त होते. नेक्स्ट स्टेप आपल्याला कशासाठी बघायची आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असतील त्याच्यासाठी काय असतं. ओके ओके, नेक्स्ट लेक्चरला जॉईन सगळ्यांनी.